आपले कार्याध्यक्ष आदर्श गाव योजनेचे माननीय पद्मश्री माननीय डॉक्टर पोपटराव पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. डॉक्टर मल्लीनाथजी कलचेट्टी यांच्या 35 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जे काम केलं त्याचं प्रतिबिंब म्हणजे मी विकास यात्री या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक सामाजिक भान ठेवून निर्णय घेणारे माननीय डॉक्टर नितीन करकरे साहेब, माननीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना खूप हसवलं आणि प्रशासनातील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या सर्वांना पटल्या ते शेखरजी गायकवाड, मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर, मुक्ता कुलकर्णी मॅडम, विवेकजी घोटाळे, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व प्रशासनातील, ग्रामविकासातील आणि सामाजिक क्षेत्रातील बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, खरं म्हणजे 93 साली मी 90 साली सरपंच झालो आणि 93 साली पहिल्यांदा यशदामध्ये एका कार्यशाळेमध्ये कलचेट्टी साहेबांची माझी मुलाखत झाली आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत अतिशय जवळून ग्रामविकासाच्या आणि वेगवेगळ्या पॉलिसी लेवलच्या बैठकामध्ये आम्ही बरोबर आहोत. आणि आज मी आल्याबरोबर सर्व जुनी मंडळी या ठिकाणी भेटली. खरं म्हणजे आमचा बैलपोळा आहे. बैलपोळ्याला गावात थांबावं लागतं. गावाकडून फोन येत, कुठे गेलेत तुम्ही? पण मी गावात सांगितलंच नाही की मी आज पुण्याला चाललोय, कारण आजचा कार्यक्रम टाळणं अशक्य होतं. कारण प्रशासनातला एखादा अधिकारी एवढं झोकून देऊन काम करतो आणि ग्रामीण विकासाचं चित्र बदलण्यासाठी एक नवं मॉडेल तयार करतो. अशा अधिकाऱ्याच्या स्वानुभवातील पुस्तकासाठी आपण गेलंच पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा होता. खरं म्हणजे NSS त्या माध्यमातून राज्यभर अगदी पंढरपूर दिंडीपासून हे सगळे प्रयोग करत असतानाच स्वच्छता अभियानामध्ये खूप मोठं योगदान आम्हाला देतात. ते करत असतानाच ज्यावेळेस सांगली डेप्युटी शिवक झाले त्यावेळी आम्ही एका दिवसात 3 पंचायत समित्यांच्या आढावा बैठका घेतल्या. सकाळी 6 वाजता रेडी असायचो, रात्री 10:30 ते 11 वाजायचे. मग सातारा जिल्हा परिषद असेल, मग आबांच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो. पुढे विजय मोहिते पाटील साहेबांच्या बरोबर, पुढे जयंत पाटील साहेबांच्या बरोबर 2006 साली आदरणीय दादांकडे ग्रामीण विकास पाणी पुरवठा जबाबदारी आली आणि दादांनी पहिली पुणे जिल्हा परिषदेची बैठक लावली. आणि कार्यक्रमासाठी ज्यावेळी स्टेजवर असताना मी दादांना म्हणालो, दादा एकदा आमच्याकडे हिवरे बाजारला मी परवाच येणार आणि परवा येणार आहे आणि 10 वाजेचं टायमिंग ठरलं आणि दादा सकाळी 7 वाजता हिवरे बाजारमध्ये होते आणि अध्यक्ष आणि पदाधिकारी नगरमध्ये. आणि आल्याबरोबर दादांनी पूर्ण स्वतः ड्रायव्हिंग ते करत आणि पूर्ण चक्कर मारली. दादा म्हणाले, भाऊकीचं काम कसं आहे, मला दिवस उगवायच्या पाहिजे. आणि सकाळी ते पाहिलं आणि मग तिथे त्यावेळी आम्हाला ग्रामपंचायतीचं कार्यालय नव्हतं. चंद्रकांत दळवी साहेबांना बोलावलं. अरे एवढं चांगलं काम गावात केलंय, पोपटरावला बसायला अजून ग्रामपंचायत नाही, परवा दिवशी मला रिपोर्ट आला पाहिजे ते कामाचं टेंडर निघलं म्हणून. कारण आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे की मल्लीनाथ कलचेट्टी साहेब निवृत्त झाले, अनेक प्रशासनातील अधिकारी निवृत्त होतात, त्यासाठी राज्यकर्त्यांचं पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आज दादांनी फक्त आणि फक्त कलचेट्टी साहेबांच्या पुस्तकासाठी एवढा वेळ गेला आणि जवळ बसताना सूचना सुद्धा केली नाही की अहो कलचेट्टी किती वेळ बोलतायत. दादांनी सगळं ऐकून त्या ठिकाणी घेतलं. खरं त्यानंतर कारण स्वच्छता अभियानमध्ये खूप फिरलो आम्ही, पण ज्या वेळेस दादांनी ग्रामविकासाचा चार्ज घेतला त्यावेळी पहिली सूचना राज्यामध्ये दिली तर मला आता
गावं हागणदारी मुक्त किती झाली मी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणार आहे आणि आढावा पदाधिकाऱ्यांचा घेणार आहे. 8-10 वर्षात जेवढी गती आली नाही तेवढी त्या 2 महिन्यात अख्खं राज्य स्वच्छता अभियानमध्ये पळत होतं. एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत नव्हता, गावाकडे असायचा. म्हणजे प्रशासनाचं जर पाठबळ अधिकाऱ्यांना मिळालं तर एखाद्या गावचा सरपंच असो किंवा गटविकास अधिकारी त्यांना किती मोठं बळ मिळतं हे जवळून पाहायला मिळालेलं आहे. म्हणून महाराष्ट्र विकास सेवा म्हणजे MDS आपली जिल्हा परिषद हा महाराष्ट्राचा ग्राम विकासाचा आत्मा आहे. आणि यातून जे कार्यकर्ते तयार झाले, अनेक अधिकाऱ्यांनी कधी ऑफिस पाहिलं ना, आता इथे जेवढे मी आल्याबरोबर म्हणलं आज सगळे भटके फकीर आज या ठिकाणी भेटणार आणि सगळी मंडळी या ठिकाणी आलेले. पुढे आमचा संबंध यशदात आला. मग यशदात आता गेली 3 टर्म झाल्या. मी यशदाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य आहे आणि आम्ही DG साहेबांना आणि करीत साहेब पण होतो. त्यावेळी विचारलं की यशदा ही ग्रामीण विकास संस्था आहे आणि कलशेट्टी साहेबांची चर्चा झाली की आपण यशदाच्या कार्यकारी समितीची पहिली बैठक आपण हिवरे बाजारला घेऊ आणि निर्णय होऊन महाराष्ट्राच्या जवळ 8 ते 10 गावामध्ये गावात जाऊन कमिटीची बैठक घेतली. खरं म्हणजे विकास सेवेतील अधिकारी ज्यावेळी झोकून देऊन काम करतात त्यावेळेस गावाचं प्रतिबिंब एक मॉडेल म्हणून तयार होतं. माझ्यासारख्या सरपंचाने एक गाव केलं असेल पण यालाही प्रशासनाचंच पाठबळ होतं. आणि एवढंच नाही तर दादांकडे उपमुख्यमंत्री पद आलं आणि आढावा बैठक मंत्रालयात सुरू झाली. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि आदर्श गाव योजनेचं प्रेझेंटेशन झालं. मग एक प्रशिक्षण केंद्र लडखडत चाललं होतं आणि दादांनी ते पाहिलं. ते म्हणजे पोपटराव उद्या मला पुण्याला आणून दाखव. आणि पुण्यात दादांनी बैठक बालेवाडी चालू असताना अर्धा तास ते सगळं समजून घेतलं आणि स्वदेश नाही हे आपण वेगळं करू. 6 कोटीचं दादांनी ते 18 कोटीवर गेलं. आणि काल परवाही बजेटमधून उर्वरित 8-10 वर्ष रखडलं होतं त्याला 14 कोटी रुपयाचा निधी दादांनी उपलब्ध केला. म्हणजे एखाद्या गावात इतकं चांगलं काम आणि आताही दादा तिथं तेच विचार पोपटराव काय काय चालला पाऊस किती पडलाय. कारण आज सर्वजण वेळेच्या अगोदर इथं आले याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. दादा वेळेच्या अगोदरच कार्यक्रमाला येतात म्हणून सभागृह भरलेलं होतं. आणि म्हणून कुठलाही अजेंडा असो 8 वर्षाचा 10 वर्षाचा त्यावर काय निर्णय झाला होता आणि अंमलबजावणी काय झाली हे महत्वाचं. म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी आणि नेतृत्वामुळंच महाराष्ट्र देशामध्ये आजही सर्वश्रेष्ठ आहे. कारण अनेक कार्यक्रमात जेवढे आम्ही आता आमच्या बऱ्याच वेळा गाठ एअरपोर्टवरच होता. कुठेतरी बेंगलोरला, कधी हैदराबादला किंवा कधी जयपूरमध्ये बऱ्याच केंद्र सरकारच्या आणि पॉलिसी लेवलच्या बैठकामध्ये. आता परवा 4-5-6ला ग्रामविकासाचं भारत सरकारचं डॉक्युमेंट 47 उदयपूरमध्ये बैठक आहे. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात. म्हणून महाराष्ट्रात जे काम उभं राहिलं ग्रामीण विकासाचं हे काम महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेचं जे अभूतपूर्व यश आहे हे यश आता केंद्र सरकारला याच पद्धतीने पुढे जावं लागतं. म्हणून याला जे पाठबळ सुरुवातीपासून मिळालं म्हणून कलशेट्टी साहेबांनी या ठिकाणी विकास यात्री हे आपलं स्वानुभवाचं पुस्तक लिहिलं. खरं म्हणजे आता ज्यांना प्रशासनात येऊन काहीतरी विकासाची प्रक्रिया राबवायची त्यांच्यासाठी मार्गदर्शक. पण दादा एक विनंती राहील माझी की आता ऑनलाईनचं खरं कार्यक्रम खूप कमी करण्याची गरज आहे. आनंद भंडारी साहेब परवानगरला शिव म्हणून आले आणि एक कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो. एवढा फोर्स झाला की त्यांना 5 मिनिटं स्टेजवर येता आलं नाही. खरं ऑनलाईन 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 त्यामुळं एकही अधिकारी आता फील्डवर जात नाही. कलशेट्टी साहेबांनी अनुभव जे लिहिले याचं कारण त्यांचा 90% वेळ हा फील्डवर गेला आणि आज 90% वेळ ऑफिसमध्ये आहे. त्यामुळे फील्डवरच्या अधिकाऱ्यांवर भीतीच राहिली नाही. त्याचा परिणाम पैसा खूप आहे, योजना खूप चांगल्या आहेत आजही, पण त्याचे रिझल्ट मात्र आपल्याला देता येत नाही. म्हणून या दृष्टीने एक आपण निर्णय घ्यावा अशी आपल्याला विनंती राहील. मी हिवरे बाजार परिवाराच्या वतीने आपल्या सर्व स्वच्छता परिवाराच्या वतीने कलशेट्टी साहेब निवृत्त तुम्ही कधीच होणार नाही. कारण तुमचा तो पिंड निवृत्तीचा नाही. कारण ते जिथं जायचे नंदुरबारला दादा मला अक्कलकोयाच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर नेलं त्यांनी आणि
सगळे म्हणतो दादांकडे, आता शेखर गायकवाड साहेब म्हणले दादांकडे 2 प्रकारचे अधिकारी असतात, एक काम करून सांगणारे आणि दुसरे पुढे येणारे. पण दादांकडे ते टिकतात जे काम करून सांगायला येतात, हे मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे. पुन्हा एकदा मी कलचेट साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.